नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या पवन देशपांडे अकॅडमीमध्ये. मी शंकरपुरी. विद्यार्थी मित्रांनो, सध्याची अपडेट म्हणजे काय तर वनरक्षक भरती या संदर्भाची आहे. त्यामध्ये ग्राउंडसाठी जे विद्यार्थी 45% वर मार्क्स घेऊन आहेत, म्हणजे 54+ मार्क्स आहेत, ते सर्वच विद्यार्थी ग्राउंडसाठी इलिजिबल होणार आहे. अशा प्रकारचं नोटिफिकेशन आलेलं होतं. ओके. त्यानंतर आता अमरावती विभागाचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की हे ग्राउंड आता कधीपासून होणार आहे. तर त्या ग्राउंडची डेट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला 20 जानेवारी पासून तर 24 जानेवारी पर्यंत बोलवणार आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची रनिंग ही त्याच्यानंतर होईल, म्हणजे 30 जानेवारी पासून तर 3 फेब्रुवारी पर्यंत असेल. अशा पद्धतीचं त्यांचं नवीन शेड्यूल आपल्याला आलेलं दिसत आहे. ओके. सो आता बघा, आपल्याला डॉक्युमेंट्स कोणकोणते तयार आपल्याकडे असणं गरजेचं आहे, ह्या गोष्टीची आपल्याला सध्याच्या कंडिशनमध्ये सर्वात महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. का? कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आपण त्या लिस्टमधून कदाचित डावगल्या जाऊ नये, त्याच्यासाठी आपल्याला सर्वच आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या तयार असणं गरजेचे आहेत. मग त्यासाठी बघा, आता आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे बघा, 54+ म्हणजेच काय तर 45%चा जो काही क्रायटेरिया आहे, त्या पद्धतीनं सर्वच विद्यार्थी आता क्वालिफाय करून घेणार आहेत. म्हणजे 54+ मार्क्स ज्यांना ज्यांना आहेत ते सर्वच विद्यार्थी आता इलिजिबल होणार आहेत. कशासाठी तर ग्राउंडसाठी. ओके. आता त्याच बाबतीमध्ये डेट्स वगैरे आता आलेले आहेत. अमरावती विभागामधून आलेली डेट, तशाच पद्धतीने इतर विभागामध्ये देखील आता डेट्स वगैरे येतील. आणि आपल्या सोबत कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील ह्या सर्वच गोष्टी आता आपण पाहणार आहोत. ओके. तर बघा, आपल्याकडे आता सर्वच आपल्या बेसिक गोष्टी सुरुवातीला असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने बघा, अशा पद्धतीच्या आपल्याला काय तर गोष्टी आपल्याला दिसतील. त्यामध्ये बघा, सुरुवातीला बघा, आपल्याकडे जे काही हॉल तिकीट होतं ते हॉल तिकीट असणं खूप मस्त आहे. त्याच्याशिवाय आपल्याला काय तर आपलं व्हेरिफिकेशन होणार नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याकडं स्वतःचं सुरुवातीला प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट पाहिजे. त्याच्यानंतर परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र, जे आपण आयडेंटिफिकेशन दिलेलं आहे, ते आयडेंटिफिकेशन आपल्याला तिथे लागणार आहे. त्याच्यानंतर जर पुढे गेलो आपण, आपण जे फॉर्म भरलेला आहे, ओके, जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म म्हणजे त्याचीच काय त्या ऍप्लिकेशनची प्रिंट देखील आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं, शैक्षणिक पात्रता, उच्च शैक्षणिक पात्रता ह्या संबंधित कागदपत्रे, म्हणजे जाहिरातीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी नमूद केलेलं आहे त्या प्रकारे काय तर आपल्याला हे डॉक्युमेंट्स पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर बघा, पुढे जाऊयात. वयोमर्यादा बाबतीमध्ये दाखला पाहिजे, म्हणजेच काय तर आपलं जन्म प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ते आपल्याला आपल्या 10वीच्या किंवा 12वीच्या सनदवर दिसून जाणार आहे. ओके. मग बघा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला, म्हणजे तुम्ही जर 10वी पास झालेला असाल तर तुमच्या त्या सनदवर जन्म डेट असते, त्यामुळे तुमची 10वीची सनद लागेल. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजेच तुमची टीशीवर देखील आपली जन्मतारीख असते आणि त्याला ते कन्सिडर करतात. म्हणजेच तुमच्याकडे 10वी सनद किंवा 12वी सनदवरचं प्रूफ द्यावं लागेल जन्मतारखेसाठी. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र म्हणजेच काय तर टीशी असणं गरजेचं आहे. ओके. तर ते ऑप्शन मध्ये आहे. ओके. ते देखील लक्षात ठेवायचं, जर हे नसेल तर ते त्याला ऑप्शन मध्ये असणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. मग समांतर आरक्षणासंबंधी आवश्यक प्रमाणपत्र. ओके. जर आरक्षण असेल, तुम्हाला समांतर आरक्षण वगैरे असेल, तर त्याच्या संदर्भात असलेलं तुमच्याकडचं ते प्रमाणपत्र देखील असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, जातीचं प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट. ओके. त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी, हे देखील आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. बघा, एसटीची जर कॅटेगरी सोडली, बाकीच्या सर्वच कॅटेगरीला मात्र इथे थोडीशी मुबलकता भेटत असते. पण एसटीला काय तर कंपल्सरी व्हॅलिडिटी लागतच असते आणि ते त्याच्याशिवाय ऑप्शन देत नाही. ओके. सो आता त्या ठिकाणी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी तुमच्यापर्यंत असणं गरजेचं आहे. ओके. आता बघा, जातीचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर जातीचं म्हणजे वैधता प्रमाणपत्र, त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे आदिवास प्रमाणपत्र असं म्हणूयात, किंवा डोमासेल आपण जे म्हणतो, ते देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर बघा,
नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असणं देखील गरजेचं आहे. तुम्हाला जर ते लागू असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर देखील दाखवणं गरजेचं आहे. ओके, आता जे आपण 3 वर्षासाठी वगैरे घेतो ते व्हॅलिड असणं गरजेचं आहे. आउटडेटेड असणं म्हणजे आउटडेटेड असेल तर तुम्हाला ते कन्सिडर करणार नाहीत, आणि ते जर तुमच्याकडे सध्याला रेडी नसेल तर लगेचच काढून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, सो लेटेस्ट मध्ये पाहिजे आणि व्हॅलिड पाहिजे तुमच्याकडे. ओके, ते देखील महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा 10 नंबरला काय सांगितलं त्यांनी, सक्षम प्राधिकाऱ्याचे बघा EWS आर्थिक दुर्बल घटक असा आहे त्याचा अर्थ, लागू असल्यास ते प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही जर EWS मधून येत असाल तर ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जाहिरातीतील परिशिष्ट 3 प्रमाणे बघा, म्हणजे तुम्ही जर आता लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता बघा काही मॅरिड असतील तर त्याच्या संबंधित पण ह्या प्रकारच्या काय तर तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यावी लागणार आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा अनुसूचित जमाती, ओके, म्हणजे ST कॅटेगरीसाठी आहे, प्रवर्गातील उमेदवारांकरता जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अनिवार्य आहे. बघा ते काय सांगायलेत, हे अनिवार्य आहे म्हणजे इथं कंपल्सरीच आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ST कॅटेगरीसाठी काय तर कास्ट व्हॅलिडिटी खूप इम्पॉर्टंट आहे. अनिवार्य म्हणजे त्याला कास्ट व्हॅलिडिटी शिवाय तुम्हाला मध्ये घेणारच नाही. हे तुमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आपण पुढे जाऊयात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्यास तसे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, जर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे जर पाल्य असेल तर तशा प्रकारचं तुमच्याकडे त्या अधिकाऱ्याकडून भेटलेलं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं देखील महत्वाचं आहे. ओके, त्यानंतर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर आधार कार्ड. आधार कार्ड सर्वांकडे असणारच आहे, ते आधार कार्ड देखील तुमच्याकडे पाहिजेत. ओके, तर अशा प्रकारे काय तर ह्या सर्वच डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं गरजेचे आहेत आणि हे डॉक्युमेंट्स तुमच्या सोबत पाहिजेत. त्याच्यासाठी बघा तुम्ही एक सर्वच जे डॉक्युमेंट्स आहेत तुमचे त्या सर्व डॉक्युमेंट्सचे तुमच्याकडे प्रिंट असणं गरजेचं आहे. म्हणजे एक एक झेरॉक्स तुम्ही 2-2 सोबत ठेवा, त्याचा एक सेपरेट बंच करून ठेवा, एकदम सिस्टमॅटिकली त्याला अरेंज करा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांनी एक आपल्याला अशा प्रकारचं काय तर एक सिक्वेन्स दिलेला असतो. त्या सिक्वेन्स मध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट्स तिथे व्यवस्थितपणे अरेंज करावे लागतील. तर ते तशाच पद्धतीने अरेंज करा, त्यामुळे तुमचं व्यवस्थितपणे काय तर पुढे इम्पॅक्ट पण पडत असतो. तर त्या गोष्टीला देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला लागणारे काय तर डॉक्युमेंट्स आहेत. आणि आता उगाचाच कुठेही टाइमपास न करता आपल्या व्यवस्थितपणे जो आपला प्रॉपर शेड्यूल आता फिक्स केलेला आहे, व्यवस्थितपणे ग्राउंड करणार असाल तर व्यवस्थितपणे ग्राउंडच झालं पाहिजे. आता टाइमपास न करता व्यवस्थित संध्याकाळी व्यवस्थित सकाळी आपण काय केलं पाहिजे तर प्रॉपर आपलं फिजिकल घेतलं पाहिजे किंवा फिजिकल आपण तशा पद्धतीने केलं पाहिजे व्यवस्थितपणे. आता स्कोर काढून बघा तुमचं फिजिकलला किती टायमिंग येत आहे, त्याच्यानुसार तुम्ही कुठे कमी पडत आहात त्याला थोडंसं जास्त जोर लावण्याचा प्रयत्न करा आणि एकदम थोडंसं आता रिलॅक्स राहा. उगाचच आता मागच्या वेळेस मी पोलीस भरतीला माझे बरेचसे विद्यार्थी इथं ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असताना आउट ऑफ मार्क्स घ्यायचे, परंतु तिथे ज्यावेळेस ह्यांचे अंतिम म्हणजे फायनल फिजिकलच्या टायमिंग मध्ये यांनी काय केलेलं होतं तर खूप जास्त प्रेशर घेतलेलं होतं आणि खूप जास्त प्रेशर घेतल्यामुळे ह्यांचा स्कोर तिथे काय झालेला होता तर कमी झालेला होता. तर अशा कुठल्याही प्रकारच्या डिप्रेशन मध्ये जायचं नाही किंवा डिमोटिवेट व्हायचं नाही. आपण शेवटपर्यंत कॉन्फिडंट राहायचं आणि व्हॉटेवर आता जे काही आपलं फिजिकलचा स्कोर होईल तो स्कोर आपला त्या कॉन्फिडन्सच्या लेवलवर 1-2 मार्कांनी जास्त येऊ शकतो, याची काळजी घ्यायची. डिप्रेशन मोड मध्ये आलात तर तुमचे 1-2 मार्क्स मात्र 100% त्या ठिकाणी कमी होतील. त्याच्यासाठी जबरदस्त कॉन्फिडन्स स्वतःकडे असणं गरजेचं आहे आणि ते कॉन्फिडन्स तुमच्या त्या फिजिकल होईपर्यंत कमी होता कामा नये, ह्याची देखील तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. आता वेळ काढून घ्या किती टायमिंग मध्ये, म्हणजे तुमचा स्कोर कशा पद्धतीने येत आहे आणि जिथं तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन करायचं आहे तिथं तुम्ही करू शकता. ओके, सो आता व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करायची आहे फिजिकलची. ओके, ठीक आहे, थँक्यू. आणि दुसरी एक गोष्ट,
आपले जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे आता अवेलेबल नाहीत ह्या गोष्टी सांगितलेल्याप्रमाणे ते डॉक्युमेंट्स तुम्ही आत्ताच्या आता काय तर स्वतःकडे अवेलेबल करून घ्यायचे आहेत. ओके, ठीक आहे. थँक्यू.